त्यांना जे चेअरमनपद मिळालं ह्याच्याबद्दल आम्ही कागल तालुक्याच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सगळे समाधानी आहोत। हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांचा विरोध होता, काय कारण आहे? साहेब स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन, परत पुन्हा मुलगा माझा गोकुळचा चेअरमन, जिल्ह्याच्या ज्या ह्या मातृसंस्था आहेत 2 मोठ्या कोल्हापुरातल्या, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही चर्चा होईल पुढं की बाबा हे संस्था यांच्या सगळं जिल्ह्याच्या ताब्यात आहे, अशी चर्चा व्हायला नको म्हणून साहेबांचा त्याला विरोध होता। कार्यकाळ एकदम व्यवस्थित जाणार, कारण यंग आहेत त्यांना यंग जनरेशन असल्यामुळे त्यांना सगळे माहिती आहे आणि अभ्यास आहेत ते स्वतः, आणि मुश्रीफ साहेबांचे ते चिरंजीव आहेत, निश्चितच साहेबांचं त्यांना त्यात साथ मिळणार आणि कारभार हा 100% चांगला होणार। नवीद साहेब हे नामदार मुश्रीफ साहेबांच्या आधी कशी तयार झालेले आहे। 24 तास सेवा नामदार मुश्रीफ साहेबांनी केल्या, तशीच सेवा ह्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाची नवीद साहेब हे अतिशय प्रामाणिकपणे आणि कटाक्षाने पाळतील आणि लोकांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघ हा महाराष्ट्रात नाही तर देशात 1 नंबर पातळी नेण्यासाठी नवीद साहेब प्रयत्न करतील, आम्ही निश्चित सांगतो कागलवासी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नवीद मुश्रीफ यांच्या माध्यमातून गोकुळच्या अध्यक्षपदाला कागलमधून 9व्यांदा एक अध्यक्ष मिळालेला आहे आणि कागल तालुक्यातून मुश्रीफ यांचे जे समर्थक आहेत ते मोठ्या संख्येनं या गोकुळच्या प्रधान कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि एक जल्लोष, एक उत्साह त्यांच्यामध्ये दिसतोय। गुलालाची उधळण करत आणि आतषबाजी करत त्यांनी जो आपला आनंदोत्सव आहे तो साजरा केलेला आहे। काय वाटते साहेब, आज 9व्यांदा अध्यक्षपद हे गोकुळचं कागल तालुक्याला मिळालेलं आहे, काय तुमच्या भावना आहेत? आमच्या भावना म्हणजे त्यांना जे चेअरमनपद मिळालं ह्याच्याबद्दल आम्ही कागल तालुक्याच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सगळे समाधानी आहोत, कारण अनपेक्षितपणे अध्यक्ष झाले। साहेबांना, मुश्रीफ साहेबांना 3 मुश्रीफ साहेब स्वतः आमदार आहेत, मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, चेअरमन आहेत जिल्हाध्यक्ष, साहेबांना हे नको होतं, पण ते नशीब जे म्हणतात ते कुणाच्या पदरी आहे त्यांनाच ते चेअरमनपद मिळणार हे आजपर्यंत घडत आले आणि आता ते घडलेलं आहे। सत्यात नशीब जे म्हटलं जाते, मात्र संपूर्ण संचालकांच्या आणि नेत्यांच्या अनुमतीनं खरं तर हे अध्यक्षपद नवीद मुश्रीफ यांना देण्यात आलेलं आहे। हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांचा विरोध होता, काय कारण आहे? साहेब स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन, परत पुन्हा मुलगा माझा गोकुळचा चेअरमन, जिल्ह्याच्या ज्या ह्या मातृसंस्था आहेत 2 मोठ्या कोल्हापुरातल्या, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही चर्चा होईल पुढं की बाबा हे संस्था यांच्या सगळं जिल्ह्याच्या ताब्यात आहे, अशी चर्चा व्हायला नको म्हणून साहेबांचा त्याला विरोध होता पहिला थोडा। बरं, आता तुम्हाला काय वाटतंय, आता मुश्रीफ साहेब चेअरमन झालेले आहेत आणि मोठ्या घडामोडी घडलेल्या आपल्याला बघायला मिळालेलं, याचा काय परिणाम आता पुढच्या कार्यकाळामध्ये काय होईल असं वाटते का? नाही, निश्चितपणे असं काय होणार नाही, कारण एक नवीन चेहरा, एक तरुण चेहरा लोकांच्या पुढे आणण्याचं काम जिल्ह्यात लोकांनी केलं आहे। आम्ही त्या तुमच्या माध्यमातून नवीद साहेबांना खूप असं अभिनंदन करतो की एक नवीन तरुण चेहरा या गोकुळ दूध संघाला चेअरमनपदी मिळालेला आहे। खरं तर 2+2+ आणि 1 असा फॉर्म्युला आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरला होता आणि आता शेवटचे जे वर्ष आहे ते नवीद मुश्रीफ यांना मिळालेलं आहे। कसा कार्यकाळ त्यांचा जाईल असं वाटतंय? कार्यकाळ एकदम व्यवस्थित जाणार, कारण यंग आहेत त्यांना यंग जनरेशन असल्यामुळे त्यांना सगळे माहिती आहे आणि अभ्यास आहेत ते स्वतः, आणि मुश्रीफ साहेबांचे ते चिरंजीव आहेत, निश्चितच साहेबांचं त्यांना त्यात साथ मिळणार आणि कारभार हा 100% चांगला होणार। आणि पुढच्या महानगरपालिका आहेत, परत तुमच्या गोकुळची पण 1 वर्षाने येईल, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, ह्या जर जिंकायच्या असतील तर हे सगळं होणं गरजेचं होतं आणि आमच्या युतीचाच व्हायला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। युतीचाच होण्याचा एक हे होतं असं त्यांचं म्हणणं, महत्त्वाचा प्रश्न आहे तो सक्सेस झालेला आहे। पण इथल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की महायुती ना महाविकास आघाडी, फक्त शाहू जी आघाडी आहे ती आघाडी इथं फक्त चालते। बरोबर आहे, आता शाहू आघाडीच्या नेत्यांनीच जे संचालक आहेत त्यांच्यातून एक नाव, एका मतानं नाव हे नवीद मुख्यमंत्री झालेलं आहे। काय वाटते, अनेक बाकीच्या संचालकांची काही नावं चर्चेत होती, त्यांची नाराजी होईल असं वाटते का? नाही होणार, का नाही होणार नाराजी? नवीद साहेब हे नामदार मुश्रीफ साहेबांच्या आधी कशी तयार झालेले आहे। 24 तास सेवा नामदार मुश्रीफ साहेबांनी केल्या, तशीच सेवा ह्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाची नवीद साहेब हे अतिशय प्रामाणिकपणे आणि कटाक्षाने पाळतील आणि लोकांनी
कोल्हापूर जिल्हा दूध संघ हा महाराष्ट्रात नाही तर देशात 1 नंबर पातळी नेण्यासाठी नवीन साहेब प्रयत्न करतील म्हणून आम्ही निश्चित सांगतो कागलवासी. नक्कीच मित्रा, तू तरुण आहे, आज तरुण चेहरा गोकुळला अनेक इतिहासात पहिल्यांदा मिळालेला आहे. काय वाटतंय तुला? बरोबर, नवीद दादा आज चेअरमनपदी स्थायी झालेले आहेत. नवीद दादा मुश्रीफ साहेब म्हणजे आपले एक अभ्यासू नेतृत्व आणि विचारू नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. याच्या पाठीमागच्या इतिहासामध्ये नवीद दादांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी आपल्या संपूर्ण कागल नव्हे तर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करून दाखवलेली आहे आणि याचाच फायदा म्हणजे आपल्या दूध उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना नक्कीच होईल असं मी सांगतो. ज्येष्ठ संचालक आता जे काही आहेत, माजी अध्यक्ष असतील, यांचं मार्गदर्शन कितपत त्यांना लाभेल? 100% त्यांचं मार्गदर्शन लाभणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नवीद साहेब काम करतील. तर नक्कीच आपण एक युवा नेतृत्व गोकुळला मिळालेलं आहे आणि नक्कीच गोकुळला एका मोठ्या उंचीवर देशपातळीवर नाव लौकिक उंचवण्यासाठी नवीद मुश्रीफ हे प्रयत्न करतील आणि महायुती ना महाविकास आघाडी इथं फक्त जी शाहू आघाडी आहे ती आघाडीत चालेल आणि येत्या निवडणुकीत देखील आमची सत्ता स्थापन होईल असा विश्वास या कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम मालिक, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.